कर्णधाराचं एक टेक्निक असतं. बघूया आता मात्र गणेश कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय. पहिल्या सत्राला इथे सुरुवात होतीये. पंचांचा इशारा आलाय की नक्कीच या सामन्याला सुरुवात करायची आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईड आहे. बराचसा बाहेर वळतोय हा चेंडू. वाईड प्लस वाईट +1 आपण पाहतो. अशा एकूण 2 धावा येत आहेत धावफलकावरती. दोन धावेनंतर आपण पाहतो अकाउंट सुद्धा ओपन केलं जात आहे शिवसाई मापगाव संघाचं, जिथे आपण पाहतोय क्वार्टर फायनलच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. आणि पहिलं षटक आपण पाहतोय गोलंदाज गणेशचं. चांगला चेंडू आपण पाहतो. तितकाच चांगला फटका सुद्धा पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडीशी गडबड पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण करण्यात यश येते. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 4 धावा. शिवसाई मापगाव संघाला नक्कीच मागील सामन्यासारखी फटकेबाजी करावी लागेल, कारण का जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. अपोजिट संघ आपण पाहतोय जनुमान मुनवली संघ आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू. गणेशचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, कौतुकास्पद आहे. आतापर्यंत आपण पाहतो या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि 5 धावा खर्च केल्यात, जिथे चांगलं कमबॅक म्हणावं लागेल या चेंडूवरती, कारण का खोलवर टाकलेला चेंडू नक्कीच पूर्णपणे प्रसादला मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. 1 धाव नक्कीच आलाय. आता मात्र आपण पाहतोय मनोज काठे ऑन स्ट्राईक. या चेंडूवरती फुलटॉस चेंडू जरूर होता. कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे, जिथे एकच धाव येते या चेंडूवरती. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते त्या अर्थात 6 धावा धावफलकावरती लागतायत. मोठा फटका आपण पाहतो यावेळी नक्कीच प्रसादच्या बॅट मधून आलाय, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चेंडू 1 बाउंस सीमारेषा पलीकडे चौका. चेंडू मिळणार केवळ एकच धाव या चेंडूवरती. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 12 धावा धावफलकावरती लागल्यात.
मोठा फटका आपण पाहतोय, खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु इथे बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. इथे निकेतचं जरूर कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिरावते, ती अर्थात 12 पर्यंत. चांगलं सुरुवात आपण पाहतोय, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल जनुमान मुनवली संघाचं. परंतु या चेंडूवरती मात्र मोठा फटका जरूर खेळायचा होता आणि चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. प्रसाद ब्रँडेड फटका, षटकार. ही शैली आहे मित्रांनो प्रकाश अष्टमकर सरांची, आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय त्यांच्या शैलीमध्ये डान्स करत असताना षटकार आलाय. आता मात्र प्रसादने कमबॅक केलंय. नक्कीच दुसरा चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव आला होता, तदनंतर षटकार आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका जरूर आलाय, चेंडूला पाठवलाय थेट सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. प्रसाद मात्र आता मात्र आपल्या मूड मध्ये फलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने धावांची गरज होती त्याने ते जाणलं आणि ते करून दाखवलं. हा चेंडू आपण पाहतोय, नक्कीच हाही चेंडू सीमारेषा बाहेर. नो चौकार जरूर आला या चेंडूवरती. चांगल्या दर्जाची फलंदाजी पेश करत असताना मैदानामध्ये प्रसाद राऊत आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय आणि नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय. बीमर साठी आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला जातोय. टेक्नॉलॉजीचा पुरेपूर उपयोग घेतला जाईल. पंचांचा इशारा आलाय की हा नो चेंडू आहे. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र आपण पाहतोय पुढचा चेंडू हा फ्रीटचा असणार, त्यामुळे प्रसादला नक्कीच या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका खेळावा लागेल. चांगल्या दर्जाची फलंदाजी मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते, ती अर्थात फलंदाज प्रसादच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय मैदानात. उर्वरित बघूया 2 चेंडूंचा खेळ. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय गुणलेखक लवेश राऊत सर कळवत आहेत की धावफलकावरती 31 धावा येत आहेत. दुसऱ्या षटक चालू आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती 31 धावा आल्यात. धावांची लयलूट मैदानामध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण जर आढावा घेतला ना या मैदानाचा तर सकाळच्या सत्रामध्ये धावा होत नाहीयेत, परंतु दुपारचं सत्र जसं होतं संध्याकाळच्या सत्राकडे आपण वाटचाल करतो तशा धावा होत आहेत. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे धावची सुद्धा होत नाही आहे. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. षटक क्रमांक इथे दुसरं देखील समाप्त होत आहे आणि 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा आल्यात बिनबाद 32 धावा. प्रति षटकामागे आपण पाहतोय 16च्या सरासरीने धावसंख्या आतापर्यंत जमा करण्यात यश येत आहे शिवसाई मापगाव संघाला. बघूया उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानामध्ये, त्यामुळे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये जरूर एक चांगली फटकेबाजी करावी लागेल. अजून आपण पाहिलं तर पेंडॉल मध्ये साई राणे आहे, हितेश राऊत आहे, तदनंतर विशाल राऊत आहेत, असे कित्येक मोठमोठे फलंदाज आहेत. त्यामुळे आता मात्र
मैदानामध्ये धावा कराव्याच लागणार. आतापर्यंत तर नक्कीच एक फलंदाजी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अक्षय येतोय. अक्षय गुळेकर आपण पाहतोय मैदानावर. षटकातील पहिला चेंडू पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू नो आहे. अतिरिक्त स्वरूपामध्ये आपण पाहतोय नो+1 अशा एकूण 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असणार फ्रीटचा. जनमान मुनोली संघाने नक्कीच मागील 2 सामन्यामध्ये एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी संघ बॅकफुटला सरकलाय. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण निकेतची पाहिली, आता मात्र अक्षय सुद्धा त्या पद्धतीचीच गोलंदाजी करतोय. चुका सुधाराव्या लागतील अक्षयला. सुंदर चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो आणि तिथे काय घडतंय, गचाळ क्षेत्ररक्षण, जिथे मात्र आपण पाहतोय धावची स्वरूपामध्ये मनोज काठेला जावं लागतंय माघारी. पहिला धक्का शिवसाई मापगाव संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये साई राणे येतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 35 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 30रं षटक हे प्रगतीपथावर आहे. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू. येथे मात्र आपण पाहतोय धावची स्वरूपामध्ये आपण पाहतोय जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. बॅक टू बॅक दुसरा विकेटचं पतन होत आहे. थँक्यू डीजे. 2 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज विशाल येतोय. विशाल राऊत आपण पाहतोय मैदानामध्ये एंट्री करतोय, ज्याने खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार असा खेळ केला. असा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना. षटकातील पुढील चेंडू आले आपण पाहतोय नक्कीच हलक्याच बॅटने खेळायला फटका, जिथे आपण पाहतोय एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 36 धावा धावफलकावरती लागतात. 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. सुरुवातीला थोडीशी चुकी झाली, परंतु तदनंतर आपण पाहतो अक्षयच्या माध्यमातून एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं, जिथे नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. उर्वरित बघूया 3 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळतोय. साई राणे आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. साईच्या बॅट मधून जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल डिक्लर. परिसरामध्ये मिळणार केवळ एकच धाव. मैदान आखूड असल्या कारणाने आपण पाहतो या चेंडूवरती केवळ एकच धाव येते आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 37 पर्यंत. या षटकामध्ये मात्र नक्कीच धावांची गती कमी झाली. ज्या पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या तब्बल 32 धावा दुसऱ्या षटक संपल्यानंतर आल्या होत्या, परंतु आता मात्र आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावांची गती कमी झाली आहे. अंतिम 2 चेंडूंचा खेळणं बाकी या षटकामधील. या चेंडू मात्र अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, साई ब्रँडेड फटका.
सुंदर डान्स आपण पाहतोय अष्टम सर यांचा मैदानामध्ये. तिथे साई राणेच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय, अर्थात षटकार आलाय. अक्षयचा खरपूर समाचार घेतला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळी ऑफसाईडच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. झेल मात्र होत नाही. या बॅकअप चांगलं पाहायला मिळालं, परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय ते 30 समाप्त होईल आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय 44 धावा धावफलकावरती लागल्यात. तीन षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 44 धावा. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती जनुमान मुनवली संघाचा एक्स फॅक्टर खेळाडू आदित्य पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एकही धाव मात्र येत नाही या चेंडूवरती. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये जरूर साईला इथे मोठी धावसंख्या रचावी लागेल, त्यामुळे साईकडे खऱ्या अर्थाने मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, किंबहुना कौशल्य सुद्धा आहे. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं ना तर आदित्य सुद्धा त्याच पद्धतीचा खेळाडू आहे. खोलवर टाकलेला चेंडू आपण पाहतो, अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 45 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिला तर 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, त्यामुळे या 4 चेंडूंमध्ये बघूया विशालची खेळी कशा पद्धतीने पाहायला मिळणार. चेंडू मात्र येथे चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. टप्पा पाडल्यानंतर पूर्णपणे उसळी घेणारा चेंडू, जिथे आपण पाहतोय एकच धाव मिळणार या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 46 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडूंचा अजूनही खेळणं बाकी आहे. ज्या षटकामध्ये धावांची गरज असते ना त्या षटकामध्ये मात्र कंजूसी गोलंदाजी पेश करत असताना गोलंदाज आदित्य. चांगला फटका आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 47 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, परंतु आदित्यचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या, खोऱ्याने धावा आल्या, परंतु तदनंतर आपण पाहतोय या षटकामध्ये पूर्णपणे गती कमी झाली धावांची. साईच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आदित्यच्या सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज साई राणेची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज मैदानामध्ये संघाचा कर्णधार हितेश राऊत येतोय. बघूया हितेश कशा पद्धतीची कामगिरी करणार आपल्या संघासाठी. हितेशच्या बॅट मधून आले आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हरी, सरळ बॅटने खेळला फटका, चेंडू सीमारेषा बाहेर. चार षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 53 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 54 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी ते अर्थात जनुमान मुनवली संघाला. बघूया या 54 धावांचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने मैदानामध्ये खेळी पाहायला मिळेल ती अर्थात जनुमान मुनवली संघाची. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच या 54 धावा सेव्ह करणार का
आयोजक संघ अर्थात शिवसाई मापगाव संघ। तत्पूर्वी नक्कीच जोपर्यंत सामन्याला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण जाऊया डीजे करण कडे। ओव्हर टू डीजे करण। राऊत साठी शेवटच्या षटकारासाठी विकास राणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद। सामना संपल्यानंतर हितेशने आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे। वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे आपण पाहतोय शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित शिवसाई चषक ही स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावरती। लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या शिवसाई मापगाव संघ आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या जय हनुमान मुनवली संघ। पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपलाय जिथे आपण पाहतोय शिवसाई मापगाव संघाने फलंदाजी करत असताना 53 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 54 धावांची गरज असेल ती अर्थात जय हनुमान मुनवली संघाला। या 54 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होणार हे देखील तितकंच महत्वाचं। जय हनुमान मुनवली संघ चला आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या। सलामीची जोडी मैदानामध्ये मार्गस्थ झाले। एकीकडे आपण पाहतो अक्षय आणि त्याच्या समवेत निकेतला आपण पाहतोय। ही जोडी खूप महत्वाची आहे जय हनुमान मुनवली संघाची, कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या जोडीला एक चांगली सुरुवात करावी लागेल। 54 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यामुळे नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल। तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय सेमीफायनल नंबर 1 श्रीराम कमळपाडा विपक्ष माऊ 11 एकविरा तळ। दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। सेमीफायनल कडे आपण वळणार आहोत। कैलासवासी नीता बाळाराम पाटील पुरस्कृत श्रीराम कमळपाडा विपक्ष माऊ 11 एकविरा तळ। दोन्ही संघांना देखील विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या। चला मैदानाकडे वळूया जिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात होते। लेट्स प्ले पहिला चेंडू। 54 धावा आपण पाहतोय सेव्ह करायच्या आहेत त्या अर्थात शिवसाई मापगाव संघाला। निकेत आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते जय हनुमान मुनवली संघाच्या बाजूने। नक्कीच या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल। षटकातील पहिला चेंडू खोलवर टाकलेला चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू गेला सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण झालं आणि नक्कीच इथे चुकीला माफी नाहीये। 4 धावा मिळतात त्या अर्थात जय हनुमान मुनवली संघाला या पहिल्या चेंडूवरती। इथेचा पुढील चेंडू आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात निकेतला जावं लागतंय तंबूच्या आशयाला। पहिला धक्का जय हनुमान मुनवली संघाला। नवीन फलंदाज आदित्य येतोय मैदानामध्ये। या खेळाडूवर पूर्णपणे आता मात्र आशा आहेत जय हनुमान मुनवली संघाच्या।
आले आले आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आदित्य याचा, परंतु चेंडूने बॅटचा इथे कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चुंची ते सांगता होते आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 4 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. आदित्यच्या बॅटमधून मात्र मोठा फटका जरूर आलाय. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु झेल मात्र होत नाहीये. आज शिवसाई मापगाव संघ खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करायचं आहे त्या पद्धतीचं पाहायला मिळत नाहीये. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे आणि तुम्ही झेल कोणता सोडलाय? आदित्यचा सोडलाय. त्यामुळे नक्कीच या जीवदानाचा आदित्य पुरेपूर उपयोग घेणार यात तीळ मात्र शंका नाहीये. 2 धावा नक्कीच आल्या या चेंडूवरती आणि 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती अर्थात 6 धावा धावफलकावरती लागल्यात. कमबॅक करावं लागेल शिवसाई मापगाव संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हा चेंडूवरती आपण पाहतो अखूट टप्प्याचा चेंडू, जिथे विशाल तैनात पाहायला मिळतोय. चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि एकच धाव येते या चेंडूवरती. एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 7 पर्यंत, जिथे पहिले षटक चालू आहे. पूर्णपणे आपण पाहतोय थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पहिल्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळालं, परंतु हे झालं गेलं विसरून जायचं आहे आणि आता मात्र पुढे काय करायचं आहे हे देखील मापगाव संघाने जाणलंय आणि त्या पद्धतीने मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करावंच लागेल. अंतिम चेंडूवरती बघूया कितपर्यंत धावा जमा करतोय तो अर्थात अक्षय. उलटा चेंडूवरती हल्ला बॉल चढवलाय, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. मैदानामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 13 धावा. साई राणे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. दुसरं षटक घेऊन आपण पाहतोय साई राणे येतोय. या गोलंदाजाला नक्कीच धावा सेव्ह कराव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. बघूया उर्वरित अजूनही आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज असणार ती अर्थात जनुमान मुनवली संघाला. या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच 1 धाव येते. या पद्धतीची गोलंदाजी जरूर करावी लागेल, परंतु दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर नक्कीच मोठे खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंकडे आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे, किंबहुना आपण पाहिलं तर सामना जिंकवण्याची सुद्धा क्षमता आहे. परंतु साई राणेला इथे नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे आणि त्यांनी नक्कीच एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. चौदा धावा धावफलकावरती लागल्या, जिथे आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अक्षयच्या बॅटमधून मागील षटकामध्ये आपण एक षटकार पाहिलाय. याही चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा धावफलकावरती लागतात. 54 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थात जनुमान मुनवली संघ. आणि ज्या पद्धतीची मैदानामध्ये आपण पहिल्या षटकामध्ये फलंदाजी पाहिली, तदनंतर साई राणेने एक चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. एक चांगलं कमबॅक आपण पाहतोय. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे अक्षय खोत तैनात आहे. एकच धाव मिळणार या चेंडूवरती सुद्धा. एकेरी दुहेरी धावाने चालणार नाही आहे ते अर्थात जनुमान मुनवली संघाला, परंतु त्यांना माहिती आहे की नक्कीच चांगल्या चेंडूला सन्मानपूर्वक खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि खराब चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. संयमी खेळ होणं देखील महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीची खेळी आपण पाहतोय अक्षय आणि आदित्यच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. चांगले क्षेत्ररक्षण मैदानामध्ये, तितकी चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. गोलंदाज साईने 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि धावफलकावरती धावा आल्यात 17 धावा.
चांगलं षटक म्हणावं लागेल शिवसाई मापगाव संघासाठी. ज्या पद्धतीने गोलंदाज साई राणे एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, परंतु उर्वरित 2 चेंडू बघूया. वॉट बॉल, सुपर गोलंदाजी आपण पाहतोय पेश करत असताना गोलंदाज साई राणे. यॉर्कर लेंथ डिलिव्हरी आपण पाहतोय, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र जरूर म्हणूया. 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 18 पर्यंत. शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी. 5 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर साईने 5 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या गोलंदाज हितेशने. आता मात्र या शेवटच्या चेंडूवरती बघूया कितपर्यंत मजल मारणार अक्षय गुळेकर. हा चेंडू मात्र बराच खराब आपण पाहतोय. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू नो आहे. नो +1 अशा एकूण 2 धावा नक्की जनमान मुनवलीच्या खात्यामध्ये जात आहेत. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच आता मात्र फ्रीड असणार, यामुळे या चेंडूचा पुरेपूर उपयोग घ्यावा लागेल फलंदाज अक्षयला. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरती. साईचं इथे कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, परंतु इथे मात्र आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे आपण पाहिलं तर नक्कीच 1 धाव होती तिथे 2 धावा मध्ये कन्वर्ट केले. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 22 धावा आल्यात. 11च्या सरासरीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्यात आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे आयोजक. 12 चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज असेल ती अर्थात जनमान मुनवली संघाला. अर्थात प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 16च्या सरासरीने धावसंख्या जमा करायची आहे. शक्य आहे मित्रांनो, क्रिकेट आहे, परंतु ज्या पद्धतीची आपण गोलंदाजी हाताळली तर आतापर्यंत शिवसाई मापगाव संघ नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. परंतु अजूनही सामना आपण पाहिला तर दोन्ही संघांच्या बाजूने आहे. 50-50 सामना म्हणूया आपण, कारण का 12 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण आपण पाहतोय. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3रा षटक घेऊन प्रसाद राऊत येतोय, ज्याने नक्कीच फलंदाजी करत असताना एक चांगली सुरुवात केली होती आपल्या संघासाठी. तोच खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळालं. चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल या चेंडूवरती. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 23 धावा धावफलकावरती आल्यात. 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. येणारे 11 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज ती अर्थात जनमान मुनवली संघाला. अक्षयच्या बाट मधून मात्र स्टँड अँड डिलिव्हरी, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. याच फटक्यांची गरज आहे ती अर्थात जनमान मुनवली संघाला आणि त्या पद्धतीचे आता फटके येत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्षयच्या बॅट मधून सेकंड इन रो, षटकार. दुसरा षटकार आपण पाहतो अक्षय गुळेकरच्या बॅट मधून येतोय. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले ती अर्थात 35 धावा धाव फलकावरती आल्यात. दरम्यान सुनील बाळाराम राऊत, प्रभाकर राजेंद्र राऊत येथे उपस्थित आहेत. त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे.
राजेंद्र प्रभाकर राऊत, सुनील बाळाराम राऊत, आपलं स्वागत आहे. असं वाटत होतं की नक्कीच हा सामना शिवसाई मापगाव संघाच्या बाजूने झुकतोय की काय, परंतु तदनंतर अक्षय नावाचं वादळ मैदानामध्ये घुंगतंय. यष्टीचीत होण्याची संधी, परंतु हितेश कडनं चुकी झाली. चुकीला माफी नाहीये मित्रांनो. जिथे अक्षय सारख्या खेळाडूला तुम्ही संधी देतात त्या संधीचं तो सोनं करणार यात तिळ मात्र शंका नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी. येणारे 18 चेंडू विजयासाठी 18 धावेची गरज. झेल होणार का? झेल घेतला जातोय आणि फलंदाज अक्षय गुळेकर बॅक टू दी पॅव्हिलियन. तत्पूर्वी दोन्ही संघांना विनंती असेल माऊ 11 एकविरा थळ आणि श्रीराम कमळपाडा, चला आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 7 चेंडू विजयासाठी 18 धावेची गरज. माऊ 11 एकविरा थळ संघाचा कर्णधार आणि श्रीराम कमळपाडा संघाचा कर्णधार. चला आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. डिक्लेअर पद्धतीने आपण पाहतो 1 धाव येते या चेंडूवरती. षटक क्रमांक इथे 30 देखील समाप्त झालाय. सामना आता रोमहर्षक होणार यात तिळ मात्र शंका नाही आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. रतन येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. येणारे 6 चेंडू विजयासाठी जहनुमान मुनोली संघाला 17 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय, त्यामुळे नक्कीच या 17 धावा बनवणं 16 धावा. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावेची गरज. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 37 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज अक्षय खोत येतोय, ज्याने मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावे केला. सहा बॉल 17 धावेची गरज. 6 चेंडू मध्ये 17 धावेची गरज आहे. आदित्यच्या बॅट मधून आपण पाहतोय नक्कीच अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती अर्थात 39 रन्स ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडू विजयासाठी आपण पाहतोय 15 धावेची गरज. आदित्यकडे नक्कीच तो क्लास आहे मित्रांनो. सामना अजूनही आपण पाहिला ना तर दोन्ही संघांच्या बाजूने झुकलाय. वॉट बॉलिंग. अक्षयचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा, भेदक मारा, पूर्णपणे आपण पाहतोय धावांसाठी ते संघर्ष करावा लागेल तो अर्थात. आणि ते मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये आदित्य धावचीत पद्धतीने बॅक टू दी पॅव्हिलियन. खूप मोठं चला आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. माऊ 11 एकविरा थळ आणि श्रीराम कमळपाडा दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. येणारे 4 चेंडू विजयासाठी आपण पाहतोय 14 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये विनीत आलाय.
हा चेंडू मात्र आपण पाहतोय जरूर बराचसा बाहेर वळतोय आणि पंचांनी कळवलं की हा चेंडू वाईड आहे. वाईड +1 अशा एकूण 2 धावा धावफलकावरती येतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 42 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 4 चेंडू विजयासाठी 12 धावेची गरज. ज्या पद्धतीने सामना आपण पाहतोय ना, एक रोमहर्षक सामना, रसिक प्रेक्षकांसाठी मने जिंकणारा सामना आपण पाहतोय. शिवसाई मापगाव संघ जिंकणार की जहनुमान मुनवली संघ जिंकणार? मोठा फटका जरूर खेळायचा होता परंतु यावेळी डिक्लेअर पद्धतीने एकच धाव येते या चेंडूवरती. रतनच्या बाट मधून जरूर मोठा फटका खेळायचा प्रयत्न. एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 43 रन्स ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती येत आहेत. 3 चेंडू विजयासाठी 11 धावेची गरज. या चेंडूवरती जरूर एक मोठा फटका खेळावा लागेल फलंदाज रतनला. मोठा फटका जरूर खेळायचा प्रयत्न परंतु जिथे क्षेत्ररक्षक तैनात नाहीये जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक साई राणी येईल तोपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण करण्यात येत आहेत. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती अर्थात 45 पर्यंत. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 9 धावेची गरज. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्की सामना एक वेगळ्याच मूड मध्ये पाहायला मिळेल जिथे खऱ्या अर्थाने असे कित्येक सामने आपण पाहिलेत. एक चित्तथरारक सामना मैदानामध्ये रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी अर्थात नेक्स्ट सामना आपण पाहतोय. कैलासवासी नीता बाळाराम पाटील पुरस्कृत श्रीराम कमळपाडा विपक्ष माऊ 11 एकविरा थळ. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय जिथे जिंकणारा संघ हा अंतिम सामन्यामध्ये पोहोचेल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. माऊ 11 एकविरा थळ संघाचा कर्णधार हॅलो पंकज पाटील भावी आमदार यांच्याकडून या सामन्यामध्ये जिंकणाऱ्या संघासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. 2 चेंडू 9 धावा 9 धावा 2 चेंडू हे इक्वेशन आपण पाहतोय मैदानात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे आर्यन तैनात आहे. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. येणारा शेवटचा चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 7 धावेची गरज. त्यामुळे आपण पाहिलं तर इथे एखादा वाईड चेंडू किंवा नो चेंडू जर आला तर नक्कीच कमबॅक करू शकतो. येणारे 1 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे नक्कीच या 7 धावा येणं महत्वाचे आहेत जहनुमान मुनवली संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 बाद 47 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता मात्र शेवटचा 1 चेंडू विजयासाठी 7 धावेची गरज. अक्षयला मात्र इथे प्रॉपर एक्झिक्युशन करावं लागेल. वाईट चेंडू जर आला तर नक्कीच कमबॅक करू शकतो मुनवली संघ. आणि इथे मात्र आपण पाहतोय सामना जिंकलाय तो अर्थात शिवसाई मापगाव संघाने. मापगाव संघाचं हार्दिक अभिनंदन.